आज आपण आपल्याकडे सूक्ष्म अहंकार कसा आहे किंवा आहे की नाही हे आपण पाहूया. बघा, आपल्याकडे सर्व आहे, खूप ज्ञान आहे आपल्याकडे, सर्व करतोय, अध्यात्म करतोय, संसार करतोय. पण कधी कधी ना हे सर्व असताना आपल्याकडे सूक्ष्म अहंकार असतो, तो कधीच आपल्याला दिसत नाही. मग त्याच्यावर आपण बोलूया. बघा, कधी कधी सर्व असतं पण तरी उदास वाटणे, बेचैन होणे, अंतरंगात प्रसन्नता न वाटणे, याचा अर्थ आपले कुठेतरी चुकते आहे. हा सूक्ष्म अहंकार आपल्याकडे आहे का, हा आपणच तपासायला हवा. ज्ञानानंतर अहंकार उदयाला येत असेल तर लक्ष द्या, स्वतःकडे फार महत्त्वाचे आहे. आपले नेमके चुकते कुठे हे तपासायला हवे. यासाठी आपण काय करायला हवे? मग आपण सदैव आपल्या सद्गुरूंशी एकनिष्ठ राहणे सर्व उत्तम मार्ग होय. त्यांना विचारून घ्या, त्यांच्याशी बोला. सूक्ष्म अहंकार हा माणसाला जाणवत नाही. कोणी दाखवून जरी दिला तरी त्याला असं वाटते, मी असा नाही, मी अशी नाही. आणि जेव्हा आपल्या मनात आले की मी असा किंवा अशी नाही, त्यावेळेला समजायचे की आपल्याला सूक्ष्म अहंकार आपल्याकडे आहे. कारण की आपण मान्यच करत नाही की माझ्याकडे सूक्ष्म अहंकार आहे, कारण की तो आपल्याला दिसतच नाही. आणि तो घालवण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे सद्गुरूंची संगत, त्यांच्या चरणाशी धरून ठेवणे होईल. त्यांचे मार्गदर्शन आवश्यक आहे. काय वाणू मी या संतांचे उपकार, संत निरंतर मज जागविती. संत आपल्याला नेहमी ज्ञानाद्वारे जागे करत असतात. तुमचा रस्ता तुम्ही भटकला आहात ते तुम्ही म्हणतात, बाळा चाललास, प्रत्येक गोष्टी ज्ञानाद्वारे ते तुम्हाला ठोठावत असतात. तुम्ही जेव्हा जेव्हा रस्ता भटकता तेव्हा तेव्हा सद्गुरू तुम्हाला ज्ञानाद्वारे कुठल्याही द्वारे तुम्हाला ते ठोठावत असतात, जागे करत असतात. उठ, कुठे चाललास? बघा, अंतरंगातून एक सूक्ष्म आवाज असतो, तो सदैव तुम्हाला जागृत करत असतो. म्हणून उगाच पळून या राही संतांची ठाई, संतांकडे नुसते पळून जरी राहिलात तरी कल्याण होईल. आता पळून राहणे म्हणजे काय? दरवाजात लोळून राहणे का? नव्हे. त्यांच्या सहवासात राहणे. त्यांनी सांगितल्या ज्ञानावर आचरण करणे होय. तुमचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, आचरणात खूप ताकद आहे. आपण सद्गुरूंनी जे ज्ञान दिलं त्याचे आपण आचरण केले पाहिजे. जर आपल्या जीवनात आचरण नसेल तर आपण कसे बदलणार? आपल्यात बदल कसा होणार? मग जीवन सर्वांग सुंदर होईल. जेव्हा आपण त्यांच्या ज्ञानाद्वारे चालतो त्या वेळेला आपल्याला हे जगमय सुखमय वाटेल. एके ठिकाणी संत म्हणतात, जे जे पासी ते सुखात्मक असे येईल लक्षी तुला, तू आनंद समुद्र विश्वलहरी जाणूने घोटी मुला. म्हणजे काय? तुझ्या सद्गुरूंच्या ज्ञानातून तू तुझ्यापर्यंत पोचलास, त्या परमेश्वराला जाणले तर जे जे तू पाहशील सर्वत्र सुख आहे असं तुला जाणायला येईल, अनुभवायला येईल. हे तुझ्या लक्षात येईल. तू आनंद आहे, तू समुद्र आहे, तू संपूर्ण विश्व मीच आहे असं तुला लक्षात येईल. हे तू जाणून घे मुला, हे तू जाणून घे असं संतांना सांगायचं आहे. आणि आपण त्या दुःखाच्या लहरीत लोळत आहोत. या पाण्यावरच्या लाटा आहेत सुख दुःख म्हणजे. समुद्र कसा अथांग अनंत आहे तसं विश्व आहे. आणि त्याच्या लाटा येतात पाण्याच्या, या सुख दुःख आहेत. हे काय, येतील आणि जातील. सुख दुःख काही नाही, म्हणजे हे लाटांसारखे, हे आळीपाळीने तुमच्या जीवनात येत राहणार. कधी घाबरून जाऊ नका. सुख दुःखाला घाबरून जाऊ नका. आणि जोपर्यंत तुमचा श्वास आहे तोपर्यंत हे सुख दुःख असणार. ते कोणाला चुकले का मला सांगा? सर्व देव देवता साधू संत महंत कोणीही असू दे, हे सुख दुःख आहे. जोपर्यंत आपण या पृथ्वी तलावर जन्माला आलो आहोत, जोपर्यंत सूर्य आहे, अंधार आहे, तोपर्यंत ह्या गोष्टी राहणार. जोपर्यंत तुमचा श्वास आहे तोपर्यंत सुख दुःख असणार. पण त्यात कसं राहायचं, सुखाला कसं पाहायचं आणि दुःखाला कसं पाहायचं, याच्यात जो समोर राहतो ना ते खरे सद्गुरू असतात.
म्हणून ते आपल्याला नेहमी जागे करतात, ज्ञान देतात. मग आपण ह्या गोष्टी नीट निरखून पारखून आपल्याकडे पहा. आपण कुठे कुठे चुकत आहोत, आपण जीवनात काय करत आहोत, आपण सद्गुरूंपासून लांब जात आहोत का, की अजून सद्गुरूच आपण केले नाहीत, म्हणजे सद्गुरूंचा कधी अनुग्रह घेतला की नाही, का सद्गुरू तुमच्या जीवनात नाहीत, का सद्गुरू करूनही सद्गुरू समजले नाहीत. आपणच आपल्या सूक्ष्म अहंकाराने फुगत आहोत का, की मला सर्व येतं, मला सर्व माहीत आहे. तुम्ही किती ज्ञानी झालात, तुम्ही काही समजू दे, पण जर सूक्ष्म अहंकार तुमच्यावर हावी होत नाही ना, तुमच्याकडे किती ज्ञान असू दे, पण ते ज्ञानाचा अहंकार माणसाकडे नसावा. तर लक्षात ठेवा, सावध व्हा, स्वतःला खूप लहान समजा. मी खूप लहान आहे, अजूनही मला शिकायचे आहे. किती ज्ञान असलं तरी मला काहीच येत नाही, हाच भाव तुमच्याकडे असला पाहिजे. बघा, जोपर्यंत तुमचं जीवन आहे तोपर्यंत आपण शिकत राहिलं पाहिजे. शिकत राहणे हेच तर जीवन आहे. मला येतं, इथे कोण परिपूर्ण आहे? कोणच नाही, सर्वजण शिकायला आलो आहोत. हे विश्व एक शाळा आहे आणि या शाळेत आपल्याला शिकायचं आहे. प्रत्येक पाऊल शिकायचं आहे, प्रत्येक श्वासात आपल्याला शिकायचं आहे. शिकत राहिलं पाहिजे आणि लहान बनून राहिले पाहिजे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. म्हणून लहानात लहान होता आलं पाहिजे. म्हणून जेव्हा आपण लहानात लहान होतो ना, त्याला शहाणपण, मोठेपणा तो आपल्या अंगी येतो. कितीही आपल्याला येत असेल तरी पण असे समजा की मला काहीच येत नाही. एखादा लहान अगदी मुलगा आपल्याला सांगत असेल ना, ते सुद्धा आपल्याकडे ऐकण्याची क्षमता आपल्याकडे असली पाहिजे. म्हणून आपण थांबता कामा नये. आपण जीवन हे चालण्याचे नाव आहे. पहा, त्या जीवनाला पहा, त्या सुख दुःखाला पाहत राहा. या पाण्यावरच्या लाटा आहेत, घाबरू नका. सद्गुरूंच्या स्मरणात राहा, त्यांचा हात धरून राहा, त्यांचा हात कधीही सोडू नका. काय करायचं आहे अहंकाराला बावळून? हा मोठा राक्षस आहे, याला बळी पडू नका. मला काही येत नाही, तो परमेश्वरच आहे, सद्गुरूच करता करविता आहे. सद्गुरू संपूर्ण विश्व आहेत. शिकत राहा आणि अगदी भक्तिमय राहा, प्रेमपूर्वक राहा. सर्वांशी प्रेमाने सलोख्याचे संबंध ठेवा. या जगाच्या कल्याणासाठी, या विश्वाच्या कल्याणासाठी, तुमचा संसार सुखाचा व्हावा ह्यासाठी प्रेममय बना. तर पहा, आता हा सूक्ष्म जो अहंकार आहे हा आपल्याकडे येता कामा नये. आता ही लक्ष कोणाला द्यायचे हे तुम्हीच पहा, कारण की तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे निर्माते.